व देव विरहित जगत होता. काय म्हटलेलं पाहून ते तुम्ही त्यावेळेस म्हणजे येशू ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर ख्रिस्त विरहित म्हणजे ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये नव्हता. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तसं जीवन जगत होते. जे काय करायचं ते करत होते. उदाहरणार्थ दारू पित असाल, व्यसन करत असाल, शिव्या देत असाल, वाईट जीवन जगत असाल, लूटमार करत असाल, चोऱ्या करत असाल, भांडणं करत असाल, हे कधी ख्रिस्त विरहित असताना पाऊल म्हणतो ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राच्या बाहेरचे. आता इस्रायलाच्या राष्ट्राच्या बाहेर आपण इस्रायली आहोत का? विश्वासाने आपण इस्रायली आहोत. मग इस्रायल राष्ट्राच्या बाहेरचे म्हणजे देवाचे लोक नव्हतो. त्यावेळेस आपण वाईट जीवन जगणारे होतो. वचनाच्या करारास परके म्हणजे आम्हाला देवाचं वचनाचं काही ज्ञान नव्हतं. आशाहीन येशू ख्रिस्तामध्ये नव्हतो. त्यावेळेस आम्हाला कोणती आशा नाही. परंतु येशू मध्ये आल्यामुळे आम्हाला आशा मिळालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आशाहीन देव विरहित असे जगत होतो. देवाच्या व्यतिरिक्त आम्ही जीवन जगत होतो. ज्यावेळेस आम्ही देवाच्या व्यतिरिक्त जीवन जगतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अशांती असते, समाधान नसतं, शाप असतात, क्लेश असतात, प्रॉब्लेम्स असतात. परंतु देवाची कृपा तुमच्यावरती आणि माझ्यावरती झालेली आहे की त्याने आमचं तारण केलेलं आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं आमच्या पातकाच्या मानाने त्याने आमचे पारिपत्य केलं नाही. म्हणजे आमचं पातक असं आहे की त्याने आम्हाला नष्ट करावं, पण प्रभूची दया तुमच्यावरती आणि माझ्यावरती झालेली आहे की त्याने आम्हाला नाशेच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून वर काढलेला आहे. आणि आज तो पवित्र आत्मा आम्हाला त्याच्याकडे आमंत्रण देत आहे. रोज आणि रोज तो पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? आम्ही त्या स्वर्गीय पित्याकडे जाओ. म्हणून आम्ही गीत गातो, पवित्र आत्मा हमें ले जाओ येशू के चरणों, है ना. पण आम्ही प्रार्थना करतो आम्हाला पवित्र आत्म्याने स्वर्गीय पित्याजवळ घेऊन जावं. तो आम्हाला आमंत्रण देतो. आणि मग ही निवड जी आहे ती देवाने आम्हाला कधी केलेली आहे? वाचूया आपण देवाचं वचन. योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 44 वचन काय म्हटलेलं वाचा. योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 44 वचन. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षित केल्याशिवाय कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आम्ही विनाकारण आलेलो नाही, तर देवाने तुम्हाला आकर्षून घेतलेला आहे. येशू तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. आम्ही चांगले होतो म्हणून नाही, तर ती देवाची दया आणि करुणा आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे पित्याने आकर्षल्या वाचून कोणालाही माझ्याजवळ येता येत नाही. आज आम्हाला त्या पित्याने आकर्षून घेतलेलं आहे. त्या पवित्र आत्म्याची इच्छा आहे की आम्ही त्या स्वर्गीय पित्याकडे यावं. आणि म्हणून तुम्ही निळ्या आडनावाचे लोक, निळ्या गावाचे लोक, पाळीक साहेबांना 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी तुम्ही कोणी त्यांना ओळखत नसाल, परंतु आज तुम्ही त्यांना ओळखता, कारण पित्याने तुम्हाला आकर्षून घेतलेलं आहे आणि त्यांच्या अंडर लिडरशिप खाली देवाची उपासना करण्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला त्याच्याकडे आमंत्रित करतो. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 30 वचन काय म्हटलेलं वाचा. रोम 8:30. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणी केले. मग आज आमची निवड आमच्या जन्मापूर्वी झालेली आहे. देवाचं वचन सांगतं तुझं गर्भधारण होती तेव्हा मी तुला ओळखतो. मग देवाने आमची निवड केलेली आहे. तिथं म्हटलेलं आहे ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारण केलं. आज तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. आज तुम्ही या मंडळीमध्ये जे लोक आलेले आहात हे असेच आलेले नाही, ऍक्सिडेंटली नाही, तर इट इज द प्लॅन ऑफ गॉड. देवाच्या योजनेचे तुम्ही भाग आहात. तुमच्या मंडळीमध्ये अनेक लोक येत असतील, परंतु तुमचीच निवड आज देवाने का केलेली आहे? कारण देवाने त्याच्या विशिष्ट कार्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून देवाचं एक कॉलिंग आहे, देवाचे तुम्हाला बोलवणं आहे. पवित्र आत्मा त्याच्या सेवेसाठी तुम्हाला आणि मला बोलवत आहे. पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करतो? तर तो आम्हाला स्वर्गीय पित्याकडे घेऊन जातो. तो पाचारण केलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरविले. मग आज आम्हाला त्याने पाचारण केलेलं, आम्ही पापात होतो, आम्हाला त्याने काय केलेलं आहे? नीतिमान केलेलं आहे. मग आज आम्ही ख्रिस्त येशूमध्ये कसे आहोत? नीतिमान आहे का? नीतिमान बायबल सांगतं एक देखील नाही. तुम्ही कसं काय म्हणता नीतिमान? हा, कोण म्हणतं?
याला खात्री नाही वाटतं, याला खात्री नाही. येशूच्या रक्ताने आम्ही नीतिमान आहोत. आमेन. हे बोलणं गरजेचं आहे, बरोबर ना. येशूच्या रक्ताने नीतिमान आहोत. जरी आम्ही पापी आहोत, पण येशूचं रक्त आम्हाला पापापासून शुद्ध करणार आहे. त्याला माहिती माझा आवाज, तो त्यांना माहिती माझा आवाज. इथं काय म्हटलेलं आहे की त्यांना तो बोलवतो, त्यांना तो पाचारण करतो आणि त्यांना नीतिमान ठरवतो. मग आज या ठिकाणी बसणारी लोक आहेत, मला मी नीतिमान आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी नीतिमान आहे. अच्छा, वेड्या गबाळ्याला देव बोलवत नाही. तर जे नीतिमान आहे, जे येशूच्या रक्तात धुतले गेलेले आहेत, त्यांना तो बोलावतो. आणि तिथं काय म्हटलेलं, वाचा पुढं. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्याचा त्याने गौरव केला. आमेन. म्हणजे ज्यावेळेस आम्ही नीतिमान होतो त्यावेळेस देव आमचा गौरव करतो. आमची काय लायकी की आम्ही असं एकदम टाईट फिट बसावं इथं, बरोबर. जर आम्ही ख्रिस्तामध्ये नसतो तर आम्हाला फुकट कोणी विचारलं नसतं. ज्यावेळेस मी या शहरात फिरतो, चालतो, त्यावेळेस मी माझा विचार करतो, माझी काय योग्यता होती. या शहरात आलेलो असताना मला नीट खायला अन्न नव्हतं, पायी फिरायचो, सायकलवर फिरायचो. आज देवाने मला घर दिलं, बायको दिली, लेकरं दिले, गाडी दिली, चर्च दिलं मोठं. मी झोपडपट्टीत राहणारा मनुष्य, माझी काहीच योग्यता नव्हती. ज्यावेळेस मी देवाचा सेवक म्हणून चालतो त्यावेळेस लोक मला सन्मान देतात. त्यावेळेस पाळक साहेब गुंडागर्दी करणारा मनुष्य, हा देवाचा सेवक म्हणून त्यांना मान. तुम्ही या ठिकाणी बसणारे, तुमच्या जीवनाबद्दल विचार करा की मी काय होतो, मी काय होते. जर ख्रिस्तामध्ये नसतो किंवा नसते तर आज मला लोकांनी काय म्हणून माझी ओळख राहिली असती. पण तो आमचं गौरव करतो, तो आम्हाला सन्मानित करतो. लोक काय म्हणता, देवाचे लोक आहे तुम्ही, देवाचे लोक आहेत तुम्ही. काय म्हणतात, देवाचे लोक आहेत तुम्ही. म्हणजे लोक कोणाचा गौरव करतात, तुमचा सन्मान करतात. वी आर द पीपल ऑफ गॉड. परमेश्वराचा आत्मा आम्हाला त्याच्याकडे बोलवतो, स्वर्गीय पित्याकडे बोलवतो. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करतो, तो आपल्याला त्याच्याकडे बोलवतो. कारण देवाने आमची निवड केलेली आहे, देवाने आम्हाला नीतिमान केलेला आहे. हालेलुया. मग दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा आपल्याकडे काय करतो, तर पवित्र आत्मा आपल्याला नवा जन्म देतो. काय करतो, नवा जन्म आपल्याला मुद्रांकित करतो आणि आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा देतो. किती सुंदर गोष्ट आहे. येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा आपल्याला नवा जन्म देतो. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये येतं, अभिषेकाने मी भरून जातो, आम्ही नवीन व्यक्ती बनतो. देवाच्या सेवकाने सांगितलं, मी दारू पिलेलो होतो, मला अद्याप पण आठवतो, आम्ही एका चौकात भेटलेलो होतो पहिलं. त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं, चला आपल्याला जायचं आहे. सिगरेट पिलेलं ते मला माहीत नव्हतं, पण देवाने त्यांच्या जीवनामध्ये काम केलं. पण त्याच्यानंतर ते कधीच मागं गेले नाही, कारण पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस तो आम्हाला नवीन करतो. किती चांगली गोष्ट आहे. पण काही लोक म्हणतात आम्ही पवित्र आत्मा भरलेला आहे, पवित्र आत्म्याने भरलेला आहे, पण त्यांच्यात काही बदलच दिसत नाही. अन्य भाषा बोलतील, हे करतील, पण जसे पूर्वी तसेच आत्ता. मग काय समजायचं, देवाचा आत्मा आहे का सैतानाचा आत्मा? हां, कोणाचा आत्मा समजायचं? काहीतरी कन्फ्युजन आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन, तो परत माघार जात. बरेचसे आत्मे येतात ते ढोंगी असतात, त्यांना स्टेज मिळालं नाही रुसतात. हे स्टेजची अशी हवा आहे ना, चांगले चांगले वेडे बांधतात. पण कधी पण पवित्र आत्म्याने भरलेल्या व्यक्तीने याच्या नादी लागायचं, स्टेजच्या नादी लागायचं. देवबाप योग्य वेळेला योग्य समय आम्हाला उचलणार आहे. तुम्ही कल्पनाही पण करणार, अशा वेळेस देवबाप तुम्हाला वापरायला सुरुवात करतो. पण सर्वांना काय पाहिजे, स्टेज. स्टेजवरती देव आणणार आहे, पण आम्ही फक्त देवाचे आभार मानले पाहिजे की देवाने माझी योग्यता नसताना मला निवडलेलं आहे, मला लायकीचं बनवलेलं आहे. तिथं म्हटलं ज्याला तो पाचारण करतो त्याचा तो सन्मान करतो. देवाने आमचा सन्मान केला आहे. मग पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काय करतो, आपल्याला नवा जन्म देतो, ट्रान्सफॉर्मेशन करतो आणि आपल्याला काय करतो की तो आपला मुद्रांकित करतो, आपल्यावर शिक्का मारतो. देवाचं वचन आपण वाचूया.
योहान कृष्णवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 3रं वचन काय म्हटलेलं आहे? येशूने त्याला म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. म्हणजे आमचा नवा जन्म होणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे. नाही तर सुगी संपली, हंगाम आटोपला, आमचं तारण झालं नाही. बरेचसे लोक चर्चमध्ये येतात पण त्यांचं तारण झालं की नाही ती शंका असते. म्हणून आपण आपल्या शब्दाशी फर्म राहणं गरजेचं आहे. कन्फ्यूज होता कामा नाही. इथं म्हटलेलं आहे येशू आमचं ट्रान्सफॉर्मेशन करतो, येशू आमचा नवा जन्म करतो. आणि नंतर आम्हाला पाहायला मिळतं 2 कोरिंथ पत्राचा 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये काय म्हटलं वाचू आपण. 2 कोरिंथ 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. म्हणजे ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेस आम्ही जुन्या गोष्टी विसरलं पाहिजे आणि नवीन जीवनामध्ये आम्ही वाटचाल केली पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने आम्हाला मुद्रांकित केलेला आहे, येशू ख्रिस्ताने आमची निवड केलेली आहे, येशू ख्रिस्ताने आमच्या पापाची क्षमा केलेली आहे. देवाने आम्हाला त्याच्या घरचे लोक बनवलेला आहे आणि म्हणून आम्ही जुनं विसरलं पाहिजे. तर बरेचसे लोक काय करतात, जुनं उकरून काढतात. उकरून काढू नका, सोडून द्या. तुमचं जीवन देखील काढत बसतात पण जुनं काढू नका. जुनं काढायलाच लावून बसल्या नाही आम्ही असे होतो आणि तसे होतो आणि त्यांनी असं केलं आणि तसं केलं. काय गरज नाही कोणाचं काय सांगायचं. देवाने आम्हाला नवीन केलेलं आहे, नवीन जीवनात आमची वाटचाल होणं. कारण येशू ख्रिस्त पवित्र आत्मा आम्हाला मुद्रांकित, आम्हाला त्याची लेकर होण्याचा तो अधिकार देतो. तिताला पत्र याचा 3रा अध्याय 5 वचन. तिताला पत्र 3रा अध्याय 5 वचन. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण याच्याद्वारे त्याने आपल्याला दयेनुसार आपल्याला तारलेलं आहे. नीतीच्या कृत्याने नाही, आम्ही चांगलं काम केलं म्हणून देवाने आम्हाला तारलं नाही. तर त्या म्हटलेलं आहे नव्या जन्माचं स्नान, म्हणजे देवाच्या आत्म्याने आमचा जन्म झालेला आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण, म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला काय करतो, नवीनीकरण करतो, आमच्यामध्ये बदल घडवतो, आमच्या जुन्या गोष्टी काढून टाकतो आणि तो आम्हाला त्याचं पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार देतो. म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला नवीन जन्म देतो, मुद्रांकित करतो. 2रं वचन आपण वाचूया की काय करतो पवित्र आत्मा, तो आपल्याला मंडळीमध्ये समाविष्ट करून घेतो. काय म्हटलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही मुद्रांकित केले जातो त्यावेळेस आमचा मंडळी समाविष्ट होतो. देवाच्या वचनाचा 1 कोरिंथ 12:13 काय म्हटलेलं आहे वाचा. 1 कोरिंथ 12:13. कारण यहुदी असू, हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. किती सुंदर आहे की आज आपण वेगळे लोक नाही तर मंडळीमध्ये देव आम्हाला समाविष्ट करतो. म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला नवा जन्म देतो, मुद्रांकित करतो आणि ख्रिस्ताच्या शरीरात आपल्याला जागा मिळते. आता ख्रिस्ताचं शरीर म्हणजे देवाची मंडळी. आज तुम्ही देवाच्या मंडळीचे भाग आहात. लक्षात ठेवा, या मंडळीतून कोणी बाहेर जायचं नाही. बऱ्याचशा लोकांना बाहेर जायला आवडतं, जे बाहेर जातात ना त्यांची वाट लागते. लक्षात ठेवा, पण मंडळी कधी सोडायची नाही, मंडळीला धरून राहायचं. कारण येशू ख्रिस्त कोणाला न्यायला येणार आहे? हां, तुम्हाला नाही न्यायला येणार. कोणाला न्यायला येणार आहे? मंडळीला. जर तुम्ही मंडळीत असाल तर मंडळीला तो उचलणार आहे. तुम्ही जर मंडळी नाही मी आता मंडळीत नेणार, मला कंटाळा आलेला आहे, आता आमचं काय, आता पाळकाची मला गरज नाही, मला पवित्र आत्मा भरलेला आहे, आता काय मी सर्व शिकलेलो आहे, अन्य भाषा येते आणि बायांना जास्त प्रगटीकरण होतं, प्रगटीकरण पण व्हायला लागलेलं आहे मला, आता काहीच गरज नाही मला मंडळीत जाण्याची, आता मीच इथं माझं दुकान मांडते आणि करते लोकांच्या भविष्यवाणी. पाय ना फारच प्रगटीकरण. तुम्हाला काय होतं का प्रगटीकरण? नाही होत? कसं काय नाही होत? हां, तर बऱ्याचशा बायाशा प्रगटीकरण करता करता काय गायब झालेत, मला पण दिसत नाही.
मागच्या 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये एका बाईला शोधत होतो प्रगटीकरणावर, पण दिसतच नाही ते. तिचं स्थलांतर झालं की काय मलाच कळत नाही. तर अशा खूप बाया आहेत की त्यांना असं थोडं काही शिक्षण मिळालं की पवित्र आत्म्याचं दान त्यांना चालवायला लागतं. तर लक्षात ठेवा, मंडळीत देवाने तुम्हाला ठेवले. तुम्ही किती देवाच्या सामर्थ्याने भरा, तुम्ही मंडळीचे भाग आहात. मंडळीत गप्प राहा, पाळकाच्या अंडर काम करा. पाळकसाहेब प्रार्थना देत असताना नका द्यायना, पण गप बसा. पाळकसाहेब तुम्हाला वाचन करायला नाही तर नाही, पण गप राहा. आणि जर तुम्ही मंडळीत राहाल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. कारण बायबल काय, स्वस्थान सोडून भटकणारा मनुष्य तो आपले कोटे नसलेल्या पक्षाप्रमाणे आहे असं म्हणतात. मग बरेचशे लोकांना घर सोडायला आवडतं. आता मंडळीमध्ये बरेच वेळेस भांडणं पण होतात. पाळक साहेबांचा तर फार राग येतो, आणि त्याच्यानंतर पाळकीनबाईंचा पण फार राग येतो लोकांना. नवीन नवीन पाळकीन चांगली होती, आता लय जरा जास्तीचीच झाली पाळकी असं म्हणतात. नाही म्हणाल मग काही दिवसांनी. मी का सांगतो, सत्य परिस्थिती. अरे हे मंडळीतले लोक आत्ता आपल्या समोर नाही, आम्ही तर एकदम तुम्ही देवच आहे आमच्यासाठी असं म्हणतात. नंतर कधी कधी सुरू होतं देवाचा आत्मा त्यांना चालवायला लागल्यानंतर, कारण पाळकाची चुका त्यांना दिसतात, पाळकीच्या चुका दिसायला लागतात. पण मला तुम्हाला सांगू द्या, मंडळीमध्ये देवाने तुम्हाला ठेवलेलं आहे. पवित्र आत्म्याने तुम्हाला या मंडळीत आणलेलं आहे, या मंडळीचं भाग केलेलं आहे. हे तुमचं घर होणं गरजेचं आहे. या घरामध्ये भांड्याला जरी लागलं तर घर सोडून जाऊ नका, गप्प राहा तिथं. आणि ज्यावेळेस तुम्ही गप्प राहाल त्यावेळेस तुम्ही त्या मंडळीमध्ये आशीर्वादित राहाल. कारण ख्रिस्ताने तुम्हाला त्या मंडळीत पेरलेलं आहे. त्या मंडळीत तुम्ही फलद्रूप झाले पाहिजे. त्या मंडळीचं तुमचं फळ त्यांना चांगलं चाखता आलं पाहिजे. नाही तर बिगर फळाची पण काही मेंढरं नसते, आयुष्यभर तिथंच राहतात पण काही फळ देत नाही. अशांना मी देवा यांना घेऊन जा असं पण मी म्हणतो की काय कामाचे नाही, दशावून देत नाही, अर्पण देत नाही, अशी पण प्रार्थना करतो कधी कधी मी. हे कामाचे नाही, दिवसापासून द्या काय करा, दशावून देत, असे मला पण अनुभव आलेले आहे. माझं जरी माझ्याकडे लोक असले तरी खूप एक न घेतात. तर मला सांगायचं आहे की देवाने आम्हाला मंडळीमध्ये ठेवलेलं आहे की आपण आशीर्वादित आहोत. आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्याला नवा जन्म देतो, मुद्रांकित करतो, आपल्याला त्याच्या शरीरामध्ये समाविष्ट करून घेतो, त्या शरीरात बाप्तिस्मा देतो. तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा आपल्याकरता काय करतो, तर पवित्र आत्मा आपला कैवार घेतो व आपलं सांत्वन करतो. आता आम्ही मंडळीमध्ये असताना बऱ्याचशा समस्यांना, अडचणींना तोंड द्यावं लागतं. बघा, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो, ख्रिस्ती जीवन हे सर्वसाधारण जीवन नाही भावांनो बहिणीनो, सर्वसाधारण जीवन नाही. बरेचसे लोक येशूकडे येतात, त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं तुम्ही येशूकडे आल्यानंतर तुम्हाला हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, तुमचं असं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे आणि तुम्हाला बंगला मिळेल, गाडी मिळेल. ह्या गोष्टीच्या मागे जाऊ नका. तर पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आहे त्यावेळेस, आणि ख्रिस्ती जीवन आम्ही जगतो त्यावेळेस आम्हाला फार स्ट्रगलमधून जावं लागतं. येशू ख्रिस्त स्वतः काय म्हणतो, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने काय करावं, वधस्तंभ. वधस्तंभ हे कशाचं दर्शक आहे, कशाचं दर्शक आहे. पाळक साहेब मला म्हणले यांना समाविष्ट करून घ्या, तुम्ही एक पण उत्तर देत नाही. म्हणून मी आपलं माझं चालू होतं, तर तुम्ही म्हणले नाही करा समाविष्ट, तर एकदम गप्पच झाले. कशाचं प्रतीक आहे वधस्तंभ, दुःख सहनाचं. दुःख सहन, त्याग आहेच, पण दुःख सहन, त्रास. येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर काय, त्रास सहन करायला तयार राहिलाच पाहिजे. चर्चमध्ये येणार लोक प्रत्येकाने त्रास सहन करायला तयार आहोत. मग कोणता त्रास, कामावरती त्रास, लोक तुमचे पैसे बुडवतील, गप सहन करा. लोक तुम्हाला शिव्या देतील, घर भाड्याने देणार नाही. तुम्ही येत असेल तुमचा नवरा तुम्हाला त्रास देईल, तुम्ही सर्व येत असेल नातेवाईक तुम्हाला त्रास देतील, तुमचं नाव आम्ही याच्यात टाकणार नाही, कशात, लग्नपत्रिकेत टाकणार नाही. हे अनुभव येतात त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे होतो, त्यावेळेस आपण दुःखी होतो, नाराज होतो. आम्हाला वाटतं आता आम्हाला कोणीच नाही.
पण पवित्र आत्मा आमचा कैवारी, तो आमचा सांत्वन दाता आहे. पवित्र आत्मा काय करतो? आमचा कैवार घेतो, आमचं सांत्वन करतो, आमचं समाधान करतो. ज्यावेळेस लोक आम्हाला टाकतात त्यावेळेस पवित्र आत्मा आमचा कैवारी होतो, तो आम्हाला सांत्वन देतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेस आम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागतात, खूप चॅलेंजेस. या चर्चमध्ये काही लोक आहेत, काल एक व्यक्ती मला भेटला, त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. त्यांना मी सांगितलं बाप्तिस्मा आला की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निराळ्या स्ट्रगलमधून जावं पण लागेल. आणि काल मग पाहायचं प्रार्थना करा, फारच समस्या वाढतील म्हटलं. मी लोकांना सांगितलं समस्या सुटणार असं सांगत नाही. समस्या कोणाच्या जीवनामध्ये नाही, कोणाच्या जीवनात नाही समस्या. इथं कोणी बसलेले आहे का समस्या व्यतिरिक्त? आहात का? बाहेर जा, बाहेरच्या लोकांना विचारा समस्या आहेत का? सर्वांना समस्या. श्रीमंताकडे का? श्रीमंताकडे समस्या आहेत. असं कोणतंच घर नाही की समस्या नाही. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही समस्येत आहोत त्यावेळेस आमचा देव आमचा कैवार घेणार आहे, आमचा पवित्र आत्मा आमचा कैवार घेणार आहे, तो आमचा सांत्वन दाता आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा काय करतो? आमचं सांत्वन करतो, आमचा कैवार घेतो, आम्हाला मदत करतो, आम्हाला शक्ती देतो. तो आमच्या वतीने काम करणारा राहतो. कैवारी तो होता. दोन तुमचा कैवारी आत्मा तुमच्याकडे मी पाठवी, तुमचा कैवार घेईल, तुमची काळजी घेईल. कदाचित तुमच्या घरामध्ये किराणा नसेल तर कोणीतरी आणून तुम्हाला किराणा देईल. म्हणजे कोणी काय कैवार घेतला? देवाने कैवार घेतला. कदाचित 4 महिने तुम्हाला काम नसेल पण तुम्ही कधीच उपाशी राहणार नाही, तर पवित्र आत्मा तुम्हाला चालवणारा राहणार आहे, तो आमचा कैवारी राहणार आहे. असा हा पवित्र आत्मा देवाने आम्हाला देव केलेला आहे. आणि म्हणून आज तो कैवारी आत्मा आम्हाला काय करतो? आमचा कैवार घेतो. रोमकर स्तोत्र 8 अध्याय 26 वचन काय म्हटले वाचू आपण. रोम 8:26. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात, म्हणजे आम्ही ज्यावेळेस अशक्त असतो, कमकुवत बनतो आपल्या परिस्थितीने आणि समस्यांनी अडचणींनी, आम्हाला सुचत नाही. बऱ्याच वेळेस आपण वैतागतो ना, प्रार्थना करतो उत्तर देत नाही. मग पाय साहेब काय करू, खूप प्रार्थना करतो, उपास करतो, तुम्ही सांगितलं 21 दिवस करा, केले पण काय झालं नाही पाय साहेब, असं म्हणतो ना. म्हणता की नाही मावशी? म्हणता ना काहीच करावं, जेवढे उपास करते तेवढं वाढतच चाललेलं आहे पाहायचं, काही समजतच नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करतो? वाचत हे वचन. म्हणजे अशक्तपणात हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी करावी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने आमच्यासाठी मध्यस्थी करतो की देवा याला शक्ती दे. कधी कधी आम्ही चुकलेला असतो आणि चुकलेला असल्यानंतर सैतान जातो आणि म्हणतो की हे तुझं लेकरू बघ कसं वागतं. येशू म्हणतो नाही, हा हे माझं लेकरू आहे, याच्या पापाची मी क्षमा केलेली आहे, तो चुकणार आहे पण मी त्याला क्षमा दिलेली आहे. तो आमच्यासाठी कैवार घेतो, तो आमच्या वतीने लढणारा परमेश्वर आहे. मग आमच्या जीवनामध्ये संकटात तो आम्हाला मदत करतो. वाचा आपण देवाचं वचन 2 कोरिंथीकर पत्र याचा 1 अध्याय आणि 4 वचन काय म्हटलेलं वाचा. तो आमच्यावरील सर्व संकटात सांत्वन करतो. आमच्या संकटात सांत्वन. कधी कधी आमचं प्रिय व्यक्ती मरण पावतो, लेकरू मरण पावतो, काही पण घटना आमच्या जीवनामध्ये घडतात की नाही? घडतात. त्यावेळेस तो आमचं सांत्वन दाखवतो, तो आमचा कैवारी होतो. आणि त्या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर आम्हाला कळतं की खरंच देवाने आमचं किती सहाय्य केलेलं आहे, देवाने आम्हाला किती मदत केलेली आहे. या कठीण काळामध्ये पाळक साहेब तो आमचा सांत्वन दाता झालेला आहे. तो पवित्र आत्मा आम्हाला सांत्वन देतो. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहिलं योहान कृष्णवर्तमान याचा 14 अध्याय 26 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, वाचा. तरी त्याला पिता माझ्या नावाने पाठवील. तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील. म्हणजे पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो आम्हाला शिकवतो की तो म्हणतो की मी तुझा कैवारी आहे. तो आम्हाला शिकवील आणि ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची आठवण करून देईल. कशाची? ज्यावेळेस आम्ही कठीण काळात जातो त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला आठवण करून येईल. बघा मी काय म्हटलेलं आहे, तुम्हाला त्रास होती परंतु या सर्वातून मी तुम्हाला बाहेर काढेल. येशू काय म्हणतो, मी या सर्व गोष्टीला फेस केलं पण त्याच्यातून मी विजय पावलो आहे. पवित्र आत्मा आम्हाला आठवण करून देईल. म्हणजे तो आमचा कैवार घेणारा, तो आमचा सांत्वन दाता देव राहणार आहे. म्हणजे पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करतो?
स्वर्गीय पित्याकडे आपल्याला आकर्षित करतो. पवित्र आत्मा आपल्याकडे काय करतो? तो आपला नवा जन्म करतो आणि आपल्याला मुद्रांकित करतो आणि त्याच्या शरीरात आपल्याला समाविष्ट करून घेतो. तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा काय करतो? तो आपला कैवार घेतो आणि आपलं सांत्वन करतो. मनुष्य आमचं सांत्वन करू शकत नाही, पण पवित्र आत्मा आमचं सांत्वन करणारा राहतो. चौथी गोष्ट, पवित्र आत्मा आपल्याला फक्त सत्य सांगतो. काय? सत्य सांगतो, खोटं सांगत नाही, सत्य सांगतो. आजकाल लोक पवित्र आत्म्याच्या नावाने चुकीच्या प्रॉफेसी करतात, काही सांगतात, चुकीचं सांगतात. लक्षात ठेवा, पवित्र आत्मा नेहमी सत्य सांगतो. पवित्र आत्मा भांडणं लावून देत नाही. एका ठिकाणी एक पाळक गेले, त्यांच्या घरातली प्रिय व्यक्ती मरण पावली होती आणि त्यांना सांगितलं की आता देवाचा आत्मा मला सांगतो की आपली प्रिय व्यक्ती तिसऱ्या दिवशी उठणार आहे. सर्व लोक तिसऱ्या दिवशी कबरेत व्यक्ती उठणार. कशी गंमत आहे. देवाच्या सेवकाच्या आत्म्याने सांगितलं ना तिसऱ्या दिवशी व्यक्ती उठणार आहे. गेले कब्रस्तानात, कसं तो माणूस उठणार कसा? पवित्र आत्मा कधीच असे कामं करत. आमच्याकडे एक बाई होती, ती आमच्या घरी फॅमिलीत गेली. मग देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की इथं द्राक्षाचा वेल येणार आहे आणि द्राक्षाचा वेल आल्यानंतर त्याचे जे द्राक्ष खातील त्यांना संतती होणार. मी म्हटलं आता इथं द्राक्षाचं वेल कसं येईल? इथं सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे, तर द्राक्षाचा वेल येईल कसा? असा कसं काय देवाचा आत्मा सांगेल? मग मी तुमचं फॅमिली प्लॅनिंग झालेलं आहे का? हां, 2 वर्ष झाले फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन. आम्ही कसं काय देईल देवबाप तुम्हाला? देवाला माहिती या बाईचं ऑपरेशन झालेलं नाही देणार देवबाप. तुम्ही प्रार्थना करता का? नाही, आम्ही प्रार्थना पण करत नाही. हे असे लोक, काही देवाचं लोक सांगतात 2 महिन्यात तुमचं कर्ज होणार आहे, 4 महिने झाले तरी कर्ज सँक्शन होत नाही. हे असे रिकामे उद्योग. पवित्र आत्मा कोणासाठी दिलेला आहे? मंडळीसाठी दिलेला, मंडळीच्या उन्नतीसाठी दिलेला आहे. आणि तो नेहमी सत्य सांगतो. आम्ही ती सत्यता पारखून घेणं गरजेचं. आजकाल लोकांना हे फार आवडतं. आता जर मी उभं राहिलो तुमच्यासाठी काही पण सांगेल, मला पण कळतं सर्व. मी माणसं पाहिले की त्यांचं जीवनचरित्र सांगेल, पण मी सांगत नाही. मला माहीत तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही सारे सोडून माझ्याकडे येतात. कारण लोक तसे चमत्कारिकच आहे, जो सांगतो त्याच्याकडे जातात. आम्हाला काही गर्दी बिर्दी करायची नाही. पवित्र आत्मा सत्य सांगणार. तुमच्या जीवनातल्या गोष्टी सत्यच तो सांगेल, रॉंग काही सांगणार नाही. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस सत्यता आमच्या जीवनामध्ये प्रगट करतो. जर तुम्ही चुकत असाल, तुमच्या चुका दाखवल्या जातील. देवाचे सेवक ज्यावेळेस देवाच्या वचनातून बोलतात त्यावेळेस देवाचं वचन चालू असताना आम्हाला वचन फार टोचतं. किती लोकांना टोचतं बरं वचन? टोचत नाही वचन तुम्हाला? टोचतं. जर टोचत नाही तर याचा अर्थ तुम्ही सर्व निबार घट्टे. देवाचं वचन टोचलंच पाहिजे, बरोबर नाही? ते असं लागलं पाहिजे. ज्या देवाचं वचन बोलतं म्हणजे आम्ही पश्चातापाला तयार होतो. देवाचं वचन ज्यावेळेस टोचतं त्यावेळेस कधी कधी आम्हाला देवाच्या सेवकाचा राग येतो. पाणीसाहेबांनी आमच्यावरतीचे उपदेश केले, आम्हालाच टोचून बोलतात. ज्यावेळेस असं वाटतं इट मीन्स गॉड इज स्पीकिंग टू युअर हार्ट. देवबाप तुमच्या हृदयाशी बोलतो. कारण देवाचा आत्मा नेहमी सत्य बोलतो. एका स्त्रीने आमच्या चर्चमध्ये एका मनुष्याला आणलं होतं आणि मी उपदेश करत होतो. फुल भरलेलं चर्च आणि उपदेश चालू असताना त्या उपदेश ऐकत असताना तो माणूस पळून गेला चर्चमध्ये. आता मला माहीत नाही तो माणूस कोण होता, पळून गेला काय. आणि त्या सिस्टरनी आल्या आणि मग ब्रदर पाळसाहेब मी एका मुलाला माणसाला आणलं होतं, ते कुठं गेलं काय माहीत नाही. ती गेली घरी आणि गेल्यानंतर त्या ब्रदरला भेटली. म्हणे तुम्ही का चर्चमधून आले? म्हणे सिस्टर तुम्ही चर्चमध्ये गेले पण माझ्याबद्दल सर्व सांगितलं का तुम्ही त्या पाळसाहेबांना? ते नाही, मला तर पाळसाहेब भेटतच नाही म्हणे, आणि मी पण नाही भेटत. आमच्या चर्चमध्ये पाळकाला जास्त बाया भेटतच नाही, लांबूनच भेटतात, तर मी तर भेटलेच नाही म्हणे. मग तो माणूस बोलत होता ना म्हणे, इतका लांब बसलेलो तो म्हणे, पण तो बोलत असताना मला असं वाटत होतं त्या सर्वांना सोडले हा माणूस मलाच का बोलतो. Who was working? पवित्र आत्मा.
त्याला असं वाटतं मी त्यालाच बोलतो, अरे मला माहीत पण नाही. पवित्र आत्मा सत्य बोलतो. देवबाप त्याचं पाप उघड करत होता तिथे, मला माहीत नाही काय. तो पळून गेला, त्याने ते वचन स्वीकारलं. एका बाईने असंच तिचं वाईट जीवन जगत होती. पायसाहेब होते माझ्याबरोबर, आपण गेलो होतो ना. तुम्ही फार सुंदर दिसता, म्हटलं लफडं करणं सोडा, नाही तर हातपाय वाकडे झाले तर तुम्हाला कोणी विचारणार नाही, पॅरलाईज झाला तर. नाही आठवत? त्यांना आठवत नाही सर. तर त्या बाईने चर्च सोडलं आमचं, तुमच्या भागातली. त्या बाईने चर्चच सोडून दिलं. सत्य ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस ते जिवारी लागतं, बरोबर. पण पवित्र आत्मा काय करतो? सत्य सांगतो, पाप दाखवतो. म्हणून सत्य सांगणाऱ्या पाळकाकडे जा आणि त्याच्याबरोबरच प्रामाणिक राहा, म्हणजे देवबाप तुम्हाला अधिक आशीर्वाद द्या. माझ्या चर्चमध्ये असे खूप उदाहरण. एक परिवार माझ्या चर्चमध्ये येत होता. त्या दोघं नवरा बायकोचं डिवोर्स होणार होतं. खूप कर्ज झालेलं होतं त्यांच्याकडे, आणि ते डिवोर्स होत असताना दोघं नवरा बायको विभक्त झाले. आमच्या त्या सिस्टरला आमच्या एका ब्रदरनी चर्चमध्ये आणलं. बाळासाहेबांना तुम्ही भेटा, प्रार्थना करून घ्या. मी प्रार्थना केली त्याच्यासाठी. तिला सांगितलं तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. ते तिकडे गेले नाही, काही करून घेऊन ये. आणि तिने कन्व्हिन्स केलं आणि त्याला आणलं. मी चर्चमध्ये येणार नाही, तू बस. आणि तो बाहेर बसायचा. मी उपदेश आतमध्ये करायचो. त्यावेळेस मी उपदेश करतो. 2 रविवार बाहेर बसला, पण 3ऱ्या रविवारी आतमध्ये येऊन बसला. 3ऱ्या रविवारी देवाच्या आत्म्याने त्याच्या जीवनामध्ये काम केलं. बाहेर उपदेश तो ऐकत होता, लोक येत होते, पण काम बाहेर होत होतं. सांगायचं देवाचं सत्य, देवाचा आत्मा काम करणार आहे. म्हणून पवित्र आत्मा जे आहे तो सत्य बोलतो, खोटं बोलत नाही. म्हणून इथं जगामध्ये भरपूर भविष्यवाणी करणारे लोक असतील, काही सांगणारे असतील, तुम्हाला सांगतील इतकं इथं धन आहे, तिथं धन आहे, आणि ही चांगली फरची, याच्या खाली लिंब उकरा. तसं काही करू नका. हां, असं काही जर झालं तर पाळक साहेबांना बोलवा, त्यांना देवाबरोबर प्रगट करेल. कारण देवाने तुमचे पाळक साहेब इथं ठेवलेले आहेत की त्यांना देवाचा आत्मा चालवतो, आणि देवाच्या सेवकाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. इतर सेवकांकडे नाही तर म्हणा नाही, आजकाल आमच्या पाळक साहेबांना काही पवित्र आत्मा चालवत नाही, काय झालं माहीत नाही आता सध्या. म्हणजे हे पॉवरफुल आहे माणूस. माणसं पॉवरफुल नसतात, येशू पॉवरफुल आहे, ख्रिस्त पॉवरफुल आहे, देवाचा आत्मा पॉवरफुल आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा जो आहे तो सत्य सांगतो. का देवाचं वचन काय सांगतं? योहान कृष्णवर्तमान याचा 15 अध्याय 16 वचन काय म्हटलेलं वाचा. 26 वचन 15-26. जो पित्यापासून निघतो पाठवील, तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल. वाचा. साक्ष देईल आणि तुम्ही साक्ष द्याल. म्हणजे सत्य सांगेल तो, खोटं सांगणार नाही. 17-17 योहान 17-17 योहान 17-17. तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. काय सत्य आहे? देवाचं वचनच सत्य आहे. म्हणजे पवित्र आत्म्याने लिहिलेलं हे वचन आहे, हेच सत्य आहे. माणसं जे सांगतात ते सत्य नाही. हा, देव बोलतो याच्यावर माझा विश्वास आहे, देव प्रगट करतो त्याच्यावरही माझा विश्वास आहे, पण सदा सर्वदाच नाही. देवाची काही विशिष्ट टाईम असतो की त्या वेळात आपली गरज ओळखून तो, त्याच्यासाठी देवाने देवाचा सेवक ठेवलेला आहे. मंडळीमध्ये देवाचा सेवक ठेवलेला आहे की जो देवाचा सेवक दर रविवारी आम्हाला त्याचं सत्य प्रगट करत असतो. पण पवित्र आत्मा जो आहे तो सत्य प्रगट करणारा पवित्र आत्मा आहे. मग आम्हाला पाहायला मिळतं देवाच्या वचनामध्ये 5वी गोष्ट आपण पाहणार आहोत की पवित्र आत्मा आपल्याकरता काय करतो. पवित्र आत्मा आपल्याला दत्तक घेतल्याची खात्री करतो. म्हणजे आपण पूर्वी परके होतो, परंतु आता काय झालेलो आहोत, आपण पुत्र झालेलो आहोत, दत्तक पुत्र झालेलो आहोत. मग आज आपण त्याच्या हातचे म्हणजे त्याचे लेकरं आहोत, त्याचे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. मग आज आम्ही त्याचे लेकरं आहोत, तर तो आपल्यावरती किती प्रेम करेल. प्रत्येक आईबाप आपल्या लेकरावरती काय करतात, प्रेम करतात. असे कोणतेच आईबाप नाही की ते लेकरांवरती प्रेम करत नाही. करतात की नाही? खूप प्रेम करतात. लेकराला जे पाहिजे ते देण्याचा ते प्रयत्न करतात. का बरं प्रेम करतात? कारण देवाचं हृदय आईबापांमध्ये देवाने ठेवलेलं आहे. बरोबर. करतो होतो मी माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करेन. मग आज आम्ही त्याचं प्रतिरूप आहोत.
मग तो जर आम्ही त्याचे लेकरं बनलो तर तो आमची विशेष काळजी घेतो. बरं, पवित्र आत्मा काय करतो? आम्हाला दत्तक घेतो. आम्ही परके होतो, पण आम्हाला किती वाईट असलो तरी देखील तो आम्हाला त्या पापातून बाहेर काढतो आणि त्याचे लोक म्हणून आम्हाला घेतो. आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनतो. देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन काय म्हटलेलं होतं? पहिलं योहान याचा 3रा अध्याय आणि पहिलं वचन. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. ह्याच पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे. केवढे प्रीतिदान दिलेलं आहे. आम्हाला देवाच्या लेकरं हे नाव दिलेलं आहे. आम्ही त्याची पुत्र आणि कन्या आहोत. किती आशीर्वादित लोक आहोत. आम्हाला पाहायला मिळतं जक्कय त्याच्याबद्दल त्याला कोणी नव्हतं, म्हणजे येशू केला त्याला म्हणतो, येशू म्हणतो हा ही अब्रामाचा पुत्र आहे. म्हणजे त्याच्या अगोदर त्याला कोणी नव्हतं, मग त्याला बाप मिळालेला आहे. आज तुम्हाला सांगू द्या की आम्हाला पुत्र होण्याचा अधिकार दिला आहे. पवित्र आत्मा काय करतो की आम्हाला दत्तकपणाची खात्री करून देतो की आता तुम्ही परके लोक नाही तर तुम्ही माझे लोक आहात. यशायाचं पुस्तक 43 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. वाचा पहिलं वचन, वाचा यशायाचं पुस्तक 43 अध्याय पहिलं वचन. तरी हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, सोडवले आहे, तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. तू माझा आहेस. काय म्हणले? तू माझा आहेस, मी तुला निवडलेला आहे, तू माझा पुत्र आहे, तू माझी कन्या आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? मला तुझा विसर पडवायचा नाही. आम्हाला विसर पडतो, पण त्याला विसर का? कारण त्याने आमचा उद्धार केलेला आहे. का? त्याने आम्हाला त्याच्या रक्ताने खंडून घेतलेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की पवित्र आत्मा आम्हाला पुत्रत्वाची खात्री करून देतो की वी आर द चिल्ड्रन ऑफ गॉड. आम्ही देवाची लेकरं आहोत. आम्ही आता सैतानाची लेकरं राहिलं. आम्ही जगाची लेकरं नाही तर देवाची लेकरं झालेलो आहोत. आम्ही त्याची पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. आणि म्हणून येशूमध्ये तो आम्हाला आशीर्वादित करतो. येशूमध्ये तो काय करतो? आम्हाला आशीर्वादित करतो. आज आम्ही सर्वजण आशीर्वादित झालेलो आहोत. जरी आम्ही आर्थिक परिस्थितीला तोंड देत असू, जरी समस्यांना तोंड देत असू, पण ख्रिस्त येशूमध्ये आम्ही सर्व आशीर्वादित झालेलो आहोत. लक्षात ठेवा. कधीच असं म्हणू नका नाही आम्ही आशीर्वादित नाही. लोक आशीर्वाद कशाला समजतात? घोडं, गाडी, बंगला, त्याला आशीर्वाद समज. लक्षात ठेवा, हे सर्व इथंच टाकून जायचंय. काहीच आपल्याला घेऊन जायचं नाही. जे काही करतो ते फक्त इथंच आनंद लुटण्यासाठी, हे सर्वच इथं टाकून जायचं आहे. आम्हाला स्वर्गात जायचं आहे. मग स्वर्गात जर जायचं आहे तर या गोष्टीला आशीर्वाद मानू का? जरी आम्ही त्रासात असू, अडचणीत असू, समस्येत असू, पण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वाद आहोत. हालेलुया. ख्रिस्त येशूमध्ये काय आम्ही आहोत? आशीर्वादित आहोत. कारण आम्ही त्याची पुत्र आणि कन्या आहोत. योहान कृष्णवर्तमान 20 अध्याय 17 वचन काय म्हटलेलं वाचा. मला बिलकुल बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. वाचा. तर माझ्या नाही, हा बरोबर वाचा. बांधवांकडे जातो. त्यांना सांग की तो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. या ठिकाणी काय म्हटलंय? तुमचा पिता व माझा पिता. येशू काय म्हणतो? तुमचा पिता व माझा पिता. म्हणजे येशू ख्रिस्ताचा पिता. तो कोणाचा पिता आहे? आमच्या सर्वांचा पिता आहे. म्हणजे आम्ही त्याची पुत्र आहोत. स्वर्गीय पित्याचे आम्ही काय झालेलो आहोत? पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. म्हणजे येशू समान आम्हाला त्याने केलेलं आहे. पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? येशू समान करतो, कारण आम्ही त्याची पुत्र आणि कन्या झालेलो. म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला दत्तक झाल्याची खात्री करून देतो. मग 6वी गोष्ट, पवित्र आत्मा ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करतो? तर पवित्र आत्मा आपल्याला नीतिमान आपण असावे म्हणून विनवणी करतो. आपण नीतिमान असावे म्हणून विनवणी करतो. बऱ्याच वेळेस आपण पवित्र आत्म्याने भरतो, येशूमध्ये येतो, आणि बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये द्वंद्व युद्ध चालू असतं. युद्ध चालू असतं. मी पापी, मी पापी, मी पापी, मी चूक केली. पण पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? नीतिमान आहे याची खात्री करून देतो की तू नीतिमान आहेस. ख्रिस्त येशूमध्ये तू नीतिमान आहे. किती लोकांना असं वाटतं ज्यावेळेस मी
देवामध्ये चालतो त्यावेळेस विचार येतात, नाही तू पाप केलं, तू पाप केलं, तू पाप केलं. ही कोणापासून आहे? सैतानापासून आहे. पण पवित्र आत्मा आमच्यासाठी काय करतो? मध्यस्थी करतो आणि आम्हाला सांगतो की तू ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय 14 वचन वाचू आपण. इब्री 10:14. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले. आणि येशू ख्रिस्ताने एकदाच आमच्यासाठी अर्पण केलेलं आहे. परत परत अर्पण करण्याची गरज लागली नाही. एकदाच तो वधस्तंभावरती गेला आणि त्याने आमच्या पापाचं ऋण त्या ठिकाणी फेडलेलं आहे आणि त्याने आम्हाला काय केलेलं आहे? नीतिमान ठरविलेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यात असतो त्यावेळेस आम्ही कधीच स्वतःला कुचराई करता कामा नये. येशूच्या रक्तामध्ये आम्ही काय आहोत? नीतिमान आहोत. रोमकरासपत्र याचा 1 अध्याय 4 वचन वाचू आपण. रोमकरासपत्र 1 अध्याय 4 वचन. व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र निश्चित ठरलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त येशूमध्ये जन्म पावतो, ज्यावेळेस ख्रिस्त आम्हाला पापांच्या क्षमेचा अनुभव देतो, त्यावेळेस आम्ही पवित्र बनतो. म्हणजेच पवित्र आत्मा आम्हाला नीतिमान ठरवतो. म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला काय करतो? आम्हाला नीतिमान करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस पवित्र आत्म्याने आम्ही भरतो त्यावेळेस आम्ही नीतिमत्वामध्ये वाढायला सुरुवात करतो. 7वी गोष्ट, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर काय करतो? पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करतो? तर पवित्र आत्मा आपल्याला पाप केल्यानंतर पश्चाताप करण्यासाठी प्रवृत्त करतो. लक्षात ठेवा, आम्ही पापी आहोत. देवाचं वचन सांगतं, पहा मी जन्मताच पातकी आहे, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पातकी आहे. आता दावीद जो आहे तो फार धार्मिक होता, पण त्यांनी सुद्धा पाप केलं. त्यांनी सुद्धा पाप केलं आणि त्या पापाचं शासन त्याला मिळालं. परंतु 51 स्तोत्रामध्ये त्यांनी पश्चाताप केलेला आहे. आणि तो काय म्हणतो? हे बापा, आत्मामधून काढून घेऊ नकोस, माझ्या मला क्षमा कर. त्या ठिकाणी त्यांनी पश्चातापाची प्रार्थना केलेली आहे. म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला पश्चातापाकडे घेऊन जाणार आहे. मग आम्ही बघतो प्रबोधन घेतलं जातं. मग प्रबोधन घेत असताना देवाचा आत्मा आम्हाला ती संधी देतो की आम्ही पश्चातापाच्या अंतःकरणाने त्याच्याकडे यावं. आता आम्ही नीतिमान म्हणजे आम्ही काही पाप करत नाही असं नाही, तर प्रत्येकाकडून काहीतरी चूक होतात, कारण आमचा जन्मच पापात झालेला आहे. परंतु लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही चूक करतो त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला टोचणी देतो. तो सांगतो की तू ही चूक केलेली आहे आणि ती चूक देवाचा आत्मा आम्हाला देवाला कबूल करायला लावतो. म्हणजे पवित्र आत्मा आमच्यासाठी काय करतो की आमच्या चुका तो आम्हाला दाखवतो, पश्चातापाकडे आम्हाला तो घेऊन जातो. पण बरेचसे महाभाग काय करतात? प्रभोजनाच्या दिवशी त्यांच्या घरात जर भांडणं झालेली असतील तर ते प्रभोजन घेत नाही. का नाही घेत? नाही, ते जरा प्रॉब्लेम झाले. काय प्रॉब्लेम काय झालेला? पाल साहेबांना सांगत काहीतरी कारण असतं त्यांचं. काय का नाही घेत? नाही, ते देवाच्या वचनात सांगितलं ना की अयोग्य प्रकारे भाकर खाईल किंवा अथवा प्याला पिल तो आपल्यावर दंड. मग अयोग्य काय केलं असं पश्चाताप करा ना, कारण देवाने ही संधी दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही अयोग्य केलेला आहे. अयोग्य केलेला व्यक्ती चर्चमध्ये येतो त्यावेळेस देवाचा आत्मा त्याला सांगतो पश्चाताप कर, पण तू करत नाही. याचाच अर्थ आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकत नाही. तर पवित्र आत्मा आम्हाला काय देतो? प्रेरणा देतो, पश्चाताप करण्यासाठी प्रोत्साहन देतो. तो आम्हाला पश्चाताप परत घेऊन येतो. आणि म्हणून आमची पापे किती लाखेसारखी लाल असली तरी देखील तो पांढरी शुभ्र करणारा परमेश्वर आहे असं वचन आहे. मग तर तुम्ही तर आणि मी तर नीतिमान झालेलो आहोत. मग नीतिमान लोक चूक करत नाही का? चूक होती, कारण आम्ही चुकीचे पुतळे आहोत. पण याचा अर्थ असाच नाही की आम्ही चुका करत राहाव्या, परंतु देवाने आम्हाला संधी दिलेली आहे, कारण आम्ही कृपेच्या काळात आहोत. आणि या कृपेच्या काळात पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो की आम्ही ज्यावेळेस चूक करतो आम्ही रोज आणि रोज पश्चातापाच्या अंतःकरणाने त्याच्याकडे जावं. 8वी गोष्ट, पवित्र आत्मा आपल्या जीवनासाठी काय करतो? पवित्र आत्मा आपणाला येशूसाठी साक्षीदार बनवतो आणि साक्ष देण्यासाठी धैर्य देतो. येशूसाठी साक्ष देण्यासाठी मदत करतो पवित्र आत्मा. मग आपण कोणीही डेअरिंगबाज नाही. आहे का डेअरिंगबाज? नाही डेअरिंगबाज. तुम्ही घरच्या शेजारच्यांना पण येशू सांगायची भीती वाटते.
घर मालकाला जर सांगितलं तर पहिलं घर खाली कर, मला ख्रिस्ती बनवतो की काय. आपल्याला भीती वाटते, कारण काय, भयाचा आत्मा काम करतो, भीतीचा आत्मा. देवाचं सांगतं, देवाने आम्हाला भीतीचा आत्मा दिलेला नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिला. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस आम्हाला धैर्य प्राप्त होतं. सत्य सांगायला माणूस घाबरू शकत नाही, तर आम्ही धैर्याने येशूची साक्ष सांगायला सुरुवात होतो. चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे येशूबद्दल लोकांना सांगणे. नाही तर चुपचुप कारण कटूंगा नाही. आम्ही येत जातो आणि आमची प्रार्थना करत जातो आणि घरी जात जाऊ. पाळीसाहेब तुम्हीच आमच्या घरी येत जा, आम्ही बोलवलं नंतर आम्ही कोणाला सांगणार, कारण कसं आमचे मला जोरजोरात गाणे गाऊ नका, प्रार्थना करू नका, साक्ष सांगू नका. आमचा साहेब आम्हाला म्हणाल तू चर्चला जाते का, मग काय काळजी करू नका, देव आमचा पुरवठा राहील, देव आमची काळजी. आम्ही येशूची साक्ष सांगणारी लोक पण, आणि पवित्र आत्मा आम्हाला देवाची साक्ष सांगण्यासाठी काय करतो, धैर्य देतो. येशूचे शिष्य भित्रे होते, फार भित्रे, आणि त्या भीतीने काय केलेलं त्यांनी, एका घरामध्ये लपून बसलेले आहेत. पण तेच भित्रे शिष्य ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये आला त्यावेळेस ते धैर्याने बोलू लागले. आमेन. मग ते धैर्य आज मंडळीमध्ये येणं गरजेचं आहे. पाळीसाहेब आता बोलत होते, पाळीसाहेबाला महाराष्ट्रात रिवायवल यायला पाहिजे. अरे कधी रिवायवल येणार आहे, ज्यावेळेस आमचे हे लोक बसले लोक आहे ना, यांनी येशूचं नाव सांगायला सुरुवात केली पाहिजे. आत्तापर्यंत आपण यांना सांगितलं, हे काय करतात, येतात खुर्च्या गरम करतात, आपलंच ऐकत बसतात. पण तुम्ही जाऊन लोकांना सांगता का, ही काळाची गरज आहे की आपण बाहेर गरजेचं आहे. मंडळीने बाहेर जाणं, साक्ष देणं. खूप लोक त्रासात आहेत. तुम्ही काय त्रास सहन करता, तुमच्यापेक्षा लोकांना जास्त त्रास, आपला त्रास आपल्यालाच जास्त दिसतो. पण जगात पहा, जगात खूप लोक त्रासलेले. जगातल्या लोकांचा त्रास पाहाल त्यावेळेस म्हणाले मला काहीच त्रास नाही, मी तर फार चांगला आहे, कारण येशूमध्ये मी नीतिमान झालेलो आहे, येशूमध्ये मी देवाचं लेकरू आहे, येशूमध्ये मला आशा आहे, येशूमध्ये माझे शाप तुटलेले आहेत. पण जगामध्ये जे लोक आहेत ते शापाखाली आहेत, त्यांना ख्रिस्त कोण सांगेल. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस आम्हाला धैर्य प्राप्त होईल, सामर्थ्य प्राप्त होईल, आणि ज्यावेळेस धैर्याने आम्ही येशू लोकांना सांगू, लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन यायला सुरुवात होईल, लोकांचे जीवन बदलायला सुरुवात होईल. परंतु ती डेअरिंग करण्यासाठी तो पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. मग पवित्र आत्मा आम्हाला काय करतो, धैर्य देतो. जरी आम्ही भित्रे असलो तर पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देतो आणि आम्ही लगेच वचन गाजवायला सांगतो. भित्र होता, त्याच्यावर पवित्र आत्माला बोलायला सुरुवात केली, लगेच धैर्याने बोलत असेल, जरा भीत बोलत असेल है ना, तिकडं पाहत असेल, कोणी दगड मारते, कोणी काय करते, बोलायला सुरुवात केली. लोक असे ऐकायला लागलेले, ऐकतात लोक, ऐकतात, बोलतोय, पावर येत आहे, सामर्थ्य असं सामर्थ्य आलं. 3000 लोकांचं परिवर्तन झालं. नंतर परत त्याला पकडलं, पेत्राला आणि योहानाला नेला, हे बोलायचं नाही बिलकुल, छान बसायचं, मारलं, गेले मंडळीमध्ये. असा अनुभव आलेला, या लोकांनी आम्हाला अटके टाकलेले, मारलेले आहे. बायबल सांगतं प्रार्थना करू लागले, देवाचा आत्मा आला, धैर्य प्राप्त झाले, बोलू लागले. 5000 लोक देवाच्या मंडळीत आलेले आहेत. भावनाने पण जो देव प्रेषितांच्या काळात काम करत होता तोच देव या काळामध्ये आमच्या महाराष्ट्रात, भारतात काम करत आहे. आज मंडळीची ती जबाबदारी आहे की आम्ही ते धैर्य प्राप्त करून घ्यावं, ते सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं. देवाला म्हणावं की देवा तो आत्मा मला तू दे, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भर, जेणेकरून मी धैर्यवान होईल, मी सामर्थ्ययुक्त होईल. तर देवाचं वचन सांगतं पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तुम्ही यरूशलेम येऊ द्या आणि शब्दात तुम्ही माझे साक्षी होणार आहात. हालेलुया. आणि आज या सकाळच्या वेळेला मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की पवित्र आत्मा आम्हाला धैर्य देणार आहे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे 19 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय म्हटलं आपण वाचूया. प्रगटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय आणि 10 वचन. तेव्हा मी त्याच्या पायात पडून नमन करणार होतो, परंतु तो मला म्हणाला असे करू नये, मी तुझ्या सोबतीचा जे येशूविषयीची साक्ष देतात, त्या
तुझ्या बंधूच्या सोबतीचा दास आहे. दास आहे. येशू विषयीची साक्ष देतात, त्यांचा मी दास आहे. येशू स्वतः म्हणतो योहानाला, मी तुझा भाऊ आहे, माझ्या पाया पडू नको. म्हणजे साक्ष देणाऱ्यांची किंमत केली जाते, म्हणून आम्ही देवाची साक्ष देणं गरजेचं आहे. पेत्राने साक्ष दिली आणि लोक बदलले. तुमच्या साक्षीने लोकांची जीवनं बदलली जाते. काही सांगायचं नाही, काही जास्त बोलू नका. प्रभूने तुमच्या जीवनात काय काम केलेलं आहे तेच सांगा. मी कसा होतो, माझ्या जीवनामध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन आलं ते सांगा. जीवन लोकांची बदलली जाते. नववी गोष्ट, पवित्र आत्मा आपल्यासाठी काय करतो, तर पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो आणि देवाचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो. काय करतो? पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो आणि त्याचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो. लक्षात ठेवा, आम्ही एकटे नाही, तर कोण आपल्याबरोबर आहे? पवित्र आत्मा. येशू ख्रिस्त म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीप्रत मी तुमच्याबरोबर असेल. आम्ही एकटे नाही. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं आम्ही कोण आहोत? एकटे आहोत. पाळक साहेब मंडळीत फार हालेलुया प्रेज द लॉर्ड होतं, पण आम्ही घरी गेलो का मला फार भीती वाटते. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही, तर तुमच्याबरोबर पवित्र आत्मा आहे, देवाचं सानिध्य आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस देवाचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये असतं ना, त्यावेळेस कोणतीच ताकद आम्हाला काहीच करू शकत. कोणतीच ताकद आम्हाला काहीच करू शकत. तुमचं चर्च या भागामध्ये आहे, तुम्ही एकटे नाही. देवाचा आत्मा तुमच्याबरोबर आहे. देवाचा अभिषेक तुमच्याबरोबर आहे. देवाचा अभिषेक या मंडळीवरती आहे. कोणतीच ताकद तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस देवाचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये असतो, त्यावेळेस सैतान पळून जाऊ शकतो. सैतानचे साम्राज्य नष्ट होऊ शकतात. आज त्याचं सानिध्य ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येतो, त्यावेळेस तो त्याचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो. मला तुम्हाला सांगू द्या, त्याचं सानिध्य ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये, त्यावेळेस सानिध्य निर्माण होतो. आज त्याचं सानिध्य फार गरजेचं आहे. भावना बहीण, इस्रायल लोकांनी पाप केला, देव म्हटला मी येणार नाही तुमच्या बरोबर. मोश म्हणतो, देवा तू पाहिजेस, तूच पाहिजेस. देव म्हणतो, नाही, तुम्हाला मी त्या देशात घेऊन जाईल, तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी देईल, पण मी येणार नाही, कारण या लोकांनी माझ्या विरुद्ध बंड केलेला आहे. हे बंडखोर लोक आहेत. मोश म्हणतो, नाही देवा, तुझं सानिध्य मला, आय नीड युअर प्रेझेन्स. पवित्र आत्म्याच्या रूपात तो त्याचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये निर्माण करतो. त्याचं सानिध्य फार गरजेचं. मंडळीमध्ये फक्त गाणे गाणं, वाजवणं स्टाईल झालेली आजच्या ख्रिश्चनिटीची. पण लक्षात ठेवा, हिज प्रेझेन्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये ड्वेल होणं, त्याचं सानिध्य निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज तो पवित्र आत्मा अपेक्षा करू तुझं सानिध्य. 120 लोक माडीवरच्या खोलीमध्ये बसलेले आहेत, प्रार्थना करतात. ईश्वर तर थांबून राहा, थांबून राहा. थांबलेले आहे, रोज एकत्र येऊन प्रार्थना करत आहे, थांबलेले आहे. पवित्र आत्मा ते घर देवाच्या सामर्थ्याने भरून गेलं, ते भरून गेलं. सर्वजण अन्य भाषेतून बोलू लागले. पवित्र आत्म्याचं सानिध्य फार महत्वाचं आहे मंडळीमध्ये. त्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या कल्पनेच्या पलीकडे देवबाप गोष्टी करायला लागेल. ज्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत नाहीत त्या गोष्टी देवबाप घडायला सुरुवात करेल, कारण पवित्र आत्म्याचं सानिध्य इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि म्हणून आज या दुपारच्या वेळेस आम्ही अवलोकन करूया, काय माझ्या जीवनामध्ये ते पवित्र आत्म्याचं सानिध्य काम करत आहे का? माझ्या मंडळीमध्ये, माझ्या परिवारामध्ये, माझ्या लेकराच्या जीवनामध्ये ते पवित्र आत्म्याचं सानिध्य काम करत आहे का? तर नसेल